पुढची बातमी बघूयात। भिवंडी शहरामधल्या अजमेर नगरमध्ये मेट्रोचं काम सुरू असताना लोखंडी सळई खाली पडली आणि यामुळे एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली आहे। लोखंडी सळई एका रिक्षावरती पडली होती आणि रिक्षामधील एका प्रवाशाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। आम्ही मेट्रो बांधकामाची अनेकदा तक्रार केली पण MMRDA गांभीर्यानं घेत नाही असा आरोपही इथल्या स्थानिकांनी केलाय। अपघात झाल्याच्या नंतर मनसेनं निदर्शनं केली आणि इथल्या प्रशासनाचा निषेध केलाय। ठाणे ते भिवंडी मेट्रो 5चं काम सुरू आहे आणि हा जो काम आहे तो धामणकर नाकापर्यंत पोहोचलेला आहे। अजूनही या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे। आपण पाहू शकतो मेट्रोचे पूल जो आहे तो या ठिकाणी धामणकर नाका या ठिकाणी स्टेशन बनवण्यात येतोय, परंतु या ठिकाणी जे काम आहे सुरू असताना या ठिकाणी एक सळई जी आहे लोखंडी सळई, ती लोखंडी सळई जी आहे ती खाली पडलेली आहे आणि एका रिक्षामध्ये होल पाडून ती एका प्रवाशाला लागलेली आहे, त्यामुळे प्रवासी गंभीर जखमी झालेला आहे। ही धक्कादायक घटना जी आहे आज घडलेली आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर धोकादायक जे सळई आहेत त्या आता निघायला सुरुवात झालेल्या आहेत आणि या आधी देखील एक सळई निघाली होती, परंतु त्या ठिकाणी कोणी जखमी झालेलं नव्हतं। परंतु आज जी सळई या ठिकाणी आपण बघतोय की एका होलमधून बाहेर निघाली आणि थेट एका रिक्षामध्ये घुसून एका प्रवाशाला मार लागलेला आहे, जखमी झालेला आहे। MMRDAचं या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसत आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी विविध पक्षांकडून नागरिकांकडून करण्यात येत आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। पुढची बातमी बघूयात। वाढवण बंदराच्या संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय